टोरेस फसवणूक प्रकरणामध्ये ईडीनं गुन्हा नोंदवलेला आहे। मनी लॉन्ड्रिंगची ईडीकडून चौकशी सुरू। एफआयआर मध्ये 66 गुंतवणूकदारांची 13,85,00,000ची रक्कम नमूद। टोरेसच्या कांदिवलीमधल्या कार्यालयावर छापे। आर्थिक गुन्हे शाखेमार्फत टोरेस घोटाळा प्रकरणी तपास सुरू। टोरेसच्या मुंबईमधल्या सर्व कार्यालयामधून 9 कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त। टोरेस घोटाळ्यामध्ये विकलेले हिरे स्टोन नकली असल्याचा आर्थिक गुन्हे शाखेचा दावा। 500 ते 1,000 रुपये किमतीचे स्टोन रत्न म्हणून विकले। मस्साजोग ग्रामस्थांचं आजचं आत्मदहन आंदोलन स्थगित। काल धनंजय देशमुखांनी घेतली एसआयटीच्या अधिकाऱ्यांची भेट, तर आज बसवराज तेली धनंजय देशमुखांना तपासाची माहिती देण्याची शक्यता। बीड हत्या प्रकरणामध्ये तपास करणारे अधिकारी बदलले। तपास पथकामध्ये बसवराज तेली आणि अनिल गुजर यांना कायम ठेवलं। सुभाष मुठे, शर्मिला साळुंके, दीपाली पवार, अक्षयकुमार ठिकणे नवे अधिकारी असणार। एकही आरोपी सुटता कामा नये, कुणावरही दयामाया करू नका। मुख्यमंत्री फडणवीसांचा बीड पोलीस अधीक्षक आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांना फोन। आतापर्यंतच्या तपासाचा घेतला आढावा। तपासणी काय सुरू ते आम्हाला समजलेलं नाही। आरोपींना सोडणार नाही असं आम्हाला आश्वासन दिलंय। एसआयटीचे प्रमुख तेली तपासाबाबत माहिती देतील, तर आंदोलन पुढे ढकलण्याबाबत एसआयटीकडून मागणी। धनंजय देशमुखांची माहिती। आरोपी विष्णू चाटेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे केस न्यायालयाचे आदेश, तर लातूरच्या कारागृहामध्ये ठेवण्याची आरोपीची विनंती केस कोर्टाकडून अमान्य। बीड जिल्ह्यामध्ये 14 ते 28 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश। कोणतीही घटना किंवा तणाव निर्माण होऊ नये म्हणून जमावबंदी। पुण्याच्या भोरमधील विविध पक्षामधील कार्यकर्त्यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश। आमदार शंकर मांडेकरांच्या हस्ते पक्षप्रवेश। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटानं कंबर कसली।